नमस्कार. आपण सरनामा किंवा प्रस्ताविका किंवा प्रिएम्बल या टॉपिकवर पुढचा भाग बघणार आहोत. आधीचे जे काही व्हिडिओज आहेत त्याची प्लेलिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर बघा, आज आपण सरनाम्यावर कोणता टॉपिक बघणार आहोत तर महत्त्वाची तत्वे संकल्पना. तर पहिला प्रश्न काय आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे विचारला आहे. ठीक आहे, एसओ मुख्य परीक्षा 2020 ला हा प्रश्न आलेला बघा. तर योग्य क्रम काय आहे, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. ठीक आहे, प्रिएम्बल मध्ये काय आहे ना, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ठीक आहे, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे मी ऑलरेडी पहिल्या लेक्चर मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, तर बघा म्हणजे उत्तर काय झालं, ऑप्शन क्रमांक 4. प्रस्ताविकेचे 4 घटक बघा. घटनेचा प्राधिकाराचा स्रोत कोण आहे, भारतीय जनता. राज्याचे स्वरूप किंवा आदर्श काय आहेत, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. पुढे बघा, घटनेचा उद्देश काय, न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता. आणि घटनेची स्वीकृती कधी झाली आहे, 26 नोव्हेंबर 1949. पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे, खालील विधाने विचारात घ्या. दुय्यम निरीक्षक मुख्य 2018 हा प्रश्न विचारला आहे बघा. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. हे विधान चुकीचं आहे. त्यांनी काय विचारलंय, चुकीची विधानं ओळखा असं विचारले. ठीक आहे, तर पुढे बघा, सरनाम्यात हे नीट बघून घेत जा, चुकीची विचारलं आहेत का बरोबर विचारलं आहेत. कारण जर आपण चुकीचं वाचलं तर आपलं डायरेक्शन दुसरीकडे निघून जातं, उत्तर चुकून जातं आणि हमखास ऑप्शन दिलेलं असतं. ठीक आहे, त्या पद्धतीचं बघा. सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्याची संपूर्ण सूची प्रदान करतो. हे विधान चुकीचं आहे. विधान ब बघा, सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्वज्ञानाचा समावेश आहे. ठीक आहे, सरनाम्यात न्याय ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्याय इतकी मर्यादित नाही. ठीक आहे, तर त्यांनी विचारलं आहे कोणतं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, आता इथे उत्तर क्रमांक 1 मध्ये काय दिलंय, फक्त अ म्हणजे काय, हे पहिलं स्टेटमेंट फक्त चुकीचं आहे आणि बाकीचे 2 स्टेटमेंट ही बरोबर आहेत. आपण आता स्पष्टीकरण बघूया. बघा काय आहे, घटनेची प्रस्ताविका पंडित नेहरूंनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्रावर आधारित आहे. 13 डिसेंबर 1946 ला मांडला म्हणजे जो काही ठराव मांडला. ठीक आहे, 13 डिसेंबर 1946 ला ठराव मांडला, तर संविधान सभेने 22 जानेवारी 1947 रोजी ते स्वीकृत केलं. ठीक आहे, या दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहेत बघा. 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि त्याला स्वीकृती कधी मिळाली, 22 जानेवारी 1947 ला. घटनेतील प्राधिकाराच्या अंतिम स्रोत भारतीय जनता आहे हे प्रस्ताविकेतून स्पष्ट होते. ठीक आहे, घटनेतील प्राधिकाराचा अंतिम स्रोत भारतीय जनता आहे हे प्रस्ताविकेतून स्पष्ट होते. नंतर प्रस्ताविका कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्यावर प्रतिबंधही आणत नाही. हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे आणि अनेकदा कन्फ्यूज करण्यासाठी हे स्टेटमेंट वापरलेलं आहे. जेव्हा मल्टिपल स्टेटमेंटमध्ये प्रश्न येतात ना त्याच्यासाठी. पुन्हा बघा, प्रस्ताविका कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यावर प्रतिबंधही आणत नाही. प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाहीये आणि सरनाम्यात आतापर्यंत एकदाच 1976 ला दुरुस्ती करण्यात आली. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेनुसार भारत हे गणराज्य आहे. गणराज्याचा अर्थ कोणता. ठीक आहे, असं विचारलं आहे. तर पहिलं विधान आहे, देशात अनुवांशिक राज्यकर्ता नाही. ठीक आहे, बरोबर. काही माहिती जरी नसेल कोणाला याचं उत्तर, तरी आपल्याला एवढं तर माहिती आहे ना, आपल्या देशात अनुवांशिकरित्या कोणी निवडून येत नाही. ठीक आहे, म्हणून हे विधान बरोबर आहे. आणि देशाचा प्रमुख हा विशिष्ट कालावधीसाठी जनतेकडून
प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो। ठीक आहे, हे दोन्ही विधानं बरोबर आहेत, दोन्ही विधाने बरोबर आहेत। ठीक आहे, स्पष्टीकरण बघा आता। लोकशाही शासन पद्धती दोन प्रकारची असते, गणराज्य व राजेशाही। गणराज्य बघा, गणराज्य पद्धतीत राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो। काय म्हटले? गणराज्य पद्धतीत राष्ट्रप्रमुख लोकांद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडला जातो। प्रत्यक्ष कुठे? अमेरिकेत, अप्रत्यक्ष कुठे? भारतात। ठीक आहे, गणराज्य या संज्ञेत दोन अर्थ निघतात। राजकीय सार्वभौम लोकांच्या हाती असून राजा किंवा राणी सारख्या व्यक्तीच्या हातात नसतात। ठीक आहे, आणि दुसरा अर्थ काय? हे दोन्ही अर्थ किंवा हे जे चालू आहे हा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे जे मल्टिपल स्टेटमेंट असतात त्यामुळे आपली चुकण्याची शक्यता असू शकते, त्यामुळे नीट लक्ष द्या। गणराज्यात कोणताही अधिकार संपन्न वर्ग नसतो आणि सर्व सार्वजनिक कार्यालये विना भेदभावाने सर्वांसाठी खुले असतात। ठीक आहे, पुढे बघा। भारत गणराज्य आहे कारण भारताचे राष्ट्रप्रमुख म्हणून काम करणारे राष्ट्रपती हे लोकांद्वारे 5 वर्षाच्या कालावधीसाठी लोकांकडून अप्रत्यक्षपणे निवडून दिले जातात। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। भारतीय राज्यघटनेच्या प्रस्ताविकानुसार भारत हे प्रजासत्ताक आहे। प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? ठीक आहे, तर बघा, आणि योग्य पर्याय विचारला आहे। राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो, बरोबर आहे। पुढे बघा, सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते। शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो। राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो। ठीक आहे, आता बघा, हे स्टेटमेंट चुकतं कारण इथे शासन प्रमुख म्हटलं आहे। आपल्याला प्रजासत्ताकाचा अर्थ विचारला आहे। ठीक आहे, आता बघा, राज्यकर्ता वंश परंपरागत असतो, आणि तसंही बघायला गेलं तर पर्यायामध्ये बघा, सगळीमध्ये हे स्टेटमेंट बरोबरच दिलंय, म्हणजे हे स्टेटमेंट इन्क्लूड केलेलं आहे। चला, चा आपण विचार नाही करणार, आणि तसंही आपल्याला माहितीच आहे राज्यकर्ता वंश परंपरागत नसतो आपल्या भारतात। ठीक आहे, तिसरं स्टेटमेंट बघा, शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो, आणि इकडे लिहिलंय राष्ट्रप्रमुख। आता आपल्याला राष्ट्रप्रमुख बघायचा आहे, शासन प्रमुख नाही। विधान चुकीचं आहे। ठीक आहे, म्हणजे हे स्टेटमेंट गेलं, हा ऑप्शन गेला, हे दोन ऑप्शन गेले। ठीक आहे, आता उरलं काय? ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4। अविधान तर बरोबर आहे, आणि मग उरलं ड विधान, तर मग आपलं उत्तर काय येतं? अ आणि ड बरोबर। ठीक आहे, आपण स्पष्टीकरण बघूया। प्रजासत्ताक ऑब्लिक गणराज्य। प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख, ठीक आहे, राष्ट्रप्रमुख हा शब्द लक्षात ठेवा, शासन प्रमुख नाही। प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो। राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल। ठीक आहे, प्रजासत्ताक या संज्ञेत दोन अर्थ सामावले आहेत, जे आपण यापूर्वीच्या प्रश्नामध्ये पण पाहिले। पुन्हा बघा, राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे आहे व राजासारख्या एका व्यक्तीकडे नाही, आणि दुसरा अर्थ, विशेष अधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही, त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहेत। ठीक आहे, असे दोन अर्थ। पुढे बघा, पुढचा प्रश्न काय आहे? भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ डॅश डॅश। मग आपण चारही ऑप्शन वाचू। भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ काय? येथे लोकशाही आहे, हे पहिलं स्टेटमेंट। दुसरं स्टेटमेंट, राष्ट्रप्रमुख लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो। ठीक आहे, पुढे बघा, येथे संसदीय पद्धती आहे, आणि चौथं स्टेटमेंट आहे, पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते। ठीक आहे, बघा, भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ज्याच्यात लिहिलंय ब फक्त, म्हणजे विधान ब हे फक्त बरोबर आहे। बघा,
राष्ट्रप्रमुख म्हणजे राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षरित्या निवडून दिलेला असतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेमध्ये डॅश 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 आणि डॅश डॅश शब्द जोडण्यात आले, तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे। स्पष्टीकरण बघा किंवा इतर माहिती जी दिली आहे ती बघू आपण। प्रस्ताविकेतील महत्त्वाचे शब्द सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकता व एकात्मता। 1976च्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार प्रस्ताविकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द टाकण्यात आले। एसो 2019ला पुन्हा प्रश्न। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 7 नंबरचा। भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये भारताचे वर्णन अनेक विशेषणे वापरून केले आहे। त्या सर्व विशेषणांचा उल्लेख खालील पर्यायांमध्ये केला आहे। कोणत्या पर्यायामध्ये शब्दांचा क्रम अचूक आहे, म्हणजे बरोबर क्रम कोणता आहे? तर बघा, मी ट्रिक काय सांगितलेली, डायरेक्ट असं पाठ करायचं, सा स ध लो ग, म्हणजे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य। ठीक आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा 8 नंबरचा। व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत। बरोबर विधान कोणतं आहे? तर सर्व विधानं बरोबर आहेत। बघा, उद्देशपत्रिकेत पुन्हा प्रश्न वाचते बघा। व्यक्तींच्या प्रतिष्ठेची खात्री देण्याकरता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत, तर उद्देशपत्रिकेत बंधुभाव या तत्वाचा समावेश केला आहे, बरोबर। मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे, बरोबर। ठीक आहे, हे हक्क दाद योग्य, दाद मागता येणारे आहेत। पुढे बघा, गरजा आणि दुर्दशेपासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत। ठीक आहे, कोणती विधाने बरोबर आहेत? तर याच्यातली सगळी विधानेही बरोबर आहेत। आता बघा पुढचा स्पष्टीकरण बघा। बंधुता म्हणजे बंधुभावाची भावना होय। घटनेमध्ये एकेरी नागरिकत्वाच्या माध्यमातून ही बंधुता संवर्धित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। पुढे बघा, तसेच कलम 51A मधील मूलभूत कर्तव्यांपैकी एक कर्तव्य असे आहे की प्रत्येक नागरिकाचे धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदाच्या पलीकडे जाऊन भारत देशातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असेल। ठीक आहे, कळतंय तुम्हाला की 51A जे मूलभूत कर्तव्य आहे त्याच्यातले जे 5 नंबरचं कर्तव्य आहे, म्हणजे ABCDE नंबरचं, ठीक आहे, त्याच्यात बंधुभाव दिलेला आहे। पुढचं बघा, प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगता यावे यासाठी विविध हक्क उपलब्ध असण्याचा अधिकार आहे। भारत देशाची घटना असे हक्क मूलभूत हक्कांच्या स्वरूपात उपलब्ध करून देते। त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून म्हणजे सर्वोच्च व उच्च ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात। ठीक आहे, आता राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे। भारत देशात कल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठी समाविष्ट करण्यात आलेली आहेत काय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे। तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आपला इथेच समाप्त होतो। आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।